अजित पवारांनी नवाब मलिकांची अनौपचारिक चर्चेदरम्यान पाठराखण केली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत नवाब मलिक यांच्या अनुषंगानं आमच्या प्रवक्त्यांनी जी भूमिका मांडली आहे तीच आमची भूमिका आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। नवाब मलिकांना भाजपनं विरोध केला असून नवाब मलिक असतील तर मुंबईमध्ये महापालिकेला राष्ट्रवादी सोबत युती होणार नसल्याची भाजपची भूमिका होती। पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी नुकतंच भाजपला उद्देशून म्हटलं होतं की नवाब मलिक यांच्याबाबत आक्षेप असतील तर त्यांनी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विषय मांडावा, उगाच माध्यमात बाईट देऊन दोस्तीत कुस्ती करू नये। आणि त्यानंतर अजित पवारांची या संदर्भातली भूमिका समोर येते। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, काल या संदर्भात खूप चर्चा झालेली होती। शिवसेना आणि भाजपचा नवाब मलिक यांना कडाडून विरोध असताना अजित पवार मात्र ठाम दिसतायत। मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय नवाब मलिकांच्या अनुषंगानं ज्यावेळेस विषय समोर येतो त्यावेळेस भाजप ह्या संपूर्ण विषयी आक्रमक होते। भाजपचं स्पष्टपणे मत आहे नवाब मलिकांना देशविघातक कृत्य केलेले आहेत आणि त्याचा कुठेतरी त्यांच्याशी संबंध आहे आणि त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे आणि कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक जर मुंबईचे राष्ट्रवादीचे प्रमुख असतील आणि त्यांच्याशी आम्हाला युती आघाडींची चर्चा करायची असेल तर ती कदापि होणार नाही। आम्ही राष्ट्रवादीसोबत युतीच करणार नाही अशा पद्धतीची भूमिका मुंबईसाठी त्यांना घेतलेली आहे। या अनुषंगानं ज्यावेळेस अजित पवारांना विचारण्यात आलं त्यावेळेस अजित पवारांना स्पष्टपणे म्हटलं आमच्या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना जी भूमिका माध्यमांमध्ये मांडलेली आहे त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे। सूरज चव्हाण यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की भाजपनं दोस्तीत कुस्ती करू नये। त्यांना जर नवाब मलिकांसंदर्भात काही आक्षेप असतील तर त्यांना महायुतीच्या वतीनं जी समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समन्वय समितीमध्ये विषय मांडावा, त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यातून काय तोडगा निघतो हे पाहावं। अशा पद्धतीनं माध्यमांमध्ये रोज येऊन नवाब मलिकांच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर बदनामी करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो कुठेतरी दोस्तीत कुस्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि तो कदापि खपवून घेतला जाणार नाही अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका मांडली होती। यामुळे एकंदरीतच आजच्या अजित पवारांच्या अनौपचारिक चर्चा दरम्यानच्या विधानानंतर आता स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ठामपणे उभा आहे। पक्षामध्ये काल दिवसभर आपण वेगवेगळ्या नेत्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलं की या संपूर्ण विषयी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हेच भूमिका मांडतील। आता अजित पवारांची या अनौपचारिक चर्चांच्या निमित्तानं एक भूमिका जी आहे ती स्पष्टपणे पुढे आली आहे आणि अजित पवारांनी नवाब मलिकांची ठामपणे पाठराखण केली असं म्हणायला आता हरकत नाही। नक्कीच अजित पवारांनी पाठराखण तर केली आहे, मात्र शिवसेना आणि भाजपची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निलेश, तू राहत सोबत, कारण आणखी एका महत्त्वाच्या बातमीविषयी तुझ्याकडनं अपडेट घ्यायचे। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी या सगळ्या प्रकरणी नेमकं काय म्हटलेलं होतं ते आपण पाहूया। नवाबभाईवरती झालेले आरोप आहेत त्या आरोपाची चौकशी चालू आहे। कुठेही ते आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत। त्यामुळे वक्तव्य करत असताना त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावेत, ज्या वक्तव्यातून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही। नवाबभाई त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुंबईसाठी एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती कमिटी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर काम करत असते। अमित साटम असतील किंवा इतर कोणी पदाधिकारी असतील, महायुतीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे महायुतीमधील 3 मुख्य नेत्यांना आहेत। त्याच्यामुळं अमित साटम काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।